रात्रीची वेळ होती. सोलापूरच्या लष्कर परिसरात असलेल्या एका घरात शांतता पसरली होती. युवराज मोहनसिंग बलरामवाले, त्यांची पत्नी रंजना, आई विमल आणि त्यांची 2 लहान मुलं हर्ष वय वर्ष 6 आणि अक्षरा वय वर्ष 4 गाढ झोपेत होते. त्यांच्या खोलीत एक मंद दिव्याचा प्रकाश होता, जो त्यांच्या शांत झोपेचा साक्षीदार होता. काही दिवसांपूर्वी हे कुटुंब तिरुपतीच्या दर्शनाहून परतले होते. प्रवासाचा थकवा आणि दर्शनाचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. त्या रात्री त्यांनी घरी आलेल्या नातेवाईकांना प्रसाद वाटला आणि लवकरच सगळे झोपी गेले. त्यांच्या घरात सगळं काही सामान्य होतं, पण काही भयानक घडणार होतं याची कोणालाच कल्पना नव्हती. घरात एक बारीक अदृश्य गॅसचा वास हळूहळू पसरत होता. हा वास इतका सूक्ष्म होता की झोपलेल्या कुटुंबाला त्याचा पत्ताच लागला नाही. हा वास स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडरमधून येत होता, जो रात्री झोपताना व्यवस्थित बंद केला नव्हता. त्या लहानशा हवाबंद खोलीत गॅसचे कण हळूहळू हवेत मिसळू लागले. रातभर गॅसची गळती चालू होती आणि कुटुंबातील सदस्यांचा श्वास गुदमरू लागला. त्यांना काहीतरी अस्वस्थ वाटू लागलं, पण गाढ झोपेत असल्याने त्यांना परिस्थितीची जाणीव झाली नाही. शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होत गेली आणि कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण वाढू लागलं. या अदृश्य शत्रूने त्यांच्यावर हल्ला केला होता. सकाळ झाली, पण घरात शांतता होती. साधारणपणे सकाळी 8 वाजता घरात चहलपहल सुरू होते, पण आज तसं काहीच झालं नाही. हळूहळू 11 वाजले, तरीही दार उघडलं गेलं नाही. बाहेरून ये जा करणाऱ्या शेजाऱ्यांनीही याची दखल घेतली नाही. अचानक युवराज यांच्या नातेवाईकांनी त्यांना फोन केला, पण फोनवर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांना काहीतरी चुकीचं घडल्याची शंका आली. ते तातडीने बलरामवाले यांच्या घराकडे धावले. तेथे पोहोचल्यावर त्यांना घराचं दार आतून बंद दिसलं. त्यांनी दारावर थाप मारली, पण आतून काहीच आवाज आला नाही. नातेवाईकांनी शेजारच्यांच्या मदतीने दार उघडलं. दार उघडताच एक तीव्र आणि भयानक वास त्यांच्या नाकात शिरला. तो गॅसचा वास होता. त्यांनी आत पाहिलं. 5ही जण जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते. त्यांच्या तोंडातून फेस येत होता. नातेवाईकांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तातडीने सर्वांना रुग्णालयात हलवलं. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी तपासणी केली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. हर्ष आणि अक्षरा यांनी जगाचा निरोप घेतला होता. युवराज, रंजना आणि विमल यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले, पण त्यांची स्थिती गंभीर होती. या दुर्घटनेचे कारण तपासले असता एक छोटीशी चूक समोर आली. ती म्हणजे रात्री झोपताना गॅसची शेगडी नीट बंद न केल्याने झालेल्या गॅस गळतीमुळे ही भयानक घटना घडली होती. एका क्षुल्लक चुकीने एका हसत्या-खेळत्या कुटुंबाला कायमचे दुःख दिले होते. दरम्यान या प्रकरणावर आपल्या काय प्रतिक्रिया आहेत ते कमेंट करून नक्की कळवा.